सोनिया, यू नो व्हॉट, आज ब्रो इन लॉनी सेम तुझ्यासारखा ब्रेकफास्ट केला, स्क्रॅम्बल्ड एग्स. अँड यू नो, ते ऑफिसला जाताना पण सेम तुझ्यासारखे गेले, असं मोबाईल मध्ये बघत बघत. सो आय थिंक यू आर नॉट जयदीप सरंजामे, यू आर द विक्रांत सरंजामे. तू माझं आणि आईसाहेबांचं बोलणं ऐकलंस? सॉरी बट येस. आणि इतके स्टुपिड थॉट्स मी याआधी कधीच ऐकले नव्हते. कम ऑन जयदीप, मी हे सगळं तुझ्याकडून एक्सपेक्ट नव्हते करत. उगाच वाटेल ते बोलू नकोस सोनिया. इट्स नॉट स्टुपिड. ओके ओके, सो यू मीन ईशा इज राजनंदिनी? हे बघ सोनिया, आईसाहेबांकडे रिझन्स आहेत असं बिलीव्ह करायला. तुला माहितीये, राजनंदिनीला आणि ईशाला दोघींनाही फायनल इयरला सेम मार्क्स पडले होते, 78.6%. आणि ईशा ऑफिसमध्ये जसं काम करते ते सुद्धा सेम राजनंदिनी सारखंच करते. आणि मलाही हे फिलिंग बरेचदा आलंय की मी माय फ्रेंड वहिनीला आधीपासून ओळखतो. आणि आता ती हिरकणीची गोष्ट, हीच गोष्ट अशाच पद्धतीने माय फ्रेंड वहिनीने मला ऑफिसमध्ये सांगितली होती. आणि इव्हन तेव्हाही मला हेच वाटलेलं की हे असं आधी कधीतरी घडलंय. सो यू सी सोनिया, देर आर सो मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन देम. जर इतक्या सिमिलॅरिटीज असतील तर मग त्या सगळ्यात आधी ब्रो इन लॉला जाणवले असते ना. आफ्टर ऑल ही वॉज क्लोजेस्ट टू राजनंदिनी अँड नाव टू ईशा. पण त्यांना असं काही वाटतं का? आय डोंट नो, बट आय नो. हे बघ, त्यांना असं अजिबात वाटत नाही. तुला आठवतंय, ब्रो इन लॉ रागावून निघून गेले होते तेव्हा ते काय म्हणाले होते? ते हेच म्हणाले होते की ईशाला राजनंदिनी बनवू नका. आता कळलं मी तुमच्या या सगळ्या थॉट्सना स्टुपिड थॉट्स का म्हणत होते. हे बघ जयदीप, माझं ऐक. जस्ट थिंक, ईशा कुठून आलीये? ईशा चाळीतून आलीये. मग ती राजनंदिनी कशी असू शकेल? हे बघ, हे सगळे विचार डोक्यातून प्लीज काढून टाक, नाहीतर ब्रो इन लॉ एक दिवस तुझ्यावरही चिडतील. प्लीज. बघ, राजनंदिनी ही राजनंदिनी होती आणि ईशा ही ईशा आहे. दॅट्स इट. आय होप यू अंडरस्टँड. एक्सक्यूज मी. Yes. मायरा मॅम. Yes. ओ हाय. हाय. सर आज ऑफिसला आले नाही आहेत, माहिती नाही आहे का तुम्हाला? माहिती आहे मला. मग तुम्ही आय मीन सर नसताना मी ऑफिसला कशी आले हेच विचारायचं आहे ना? ऑफकोर्स. मायरा मॅम, माझं तुमच्याकडेच काम आहे. माझ्याकडे. प्लीज हॅव अ सीट. काय काम आहे? मॅम, मला सरांच्या ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफचे फोटोकॉपीज हवेत आणि पासपोर्ट साईज फोटो सुद्धा हवेत सरांचे. मला माहिती होतं की हे सगळं मला तुमच्याकडे मिळेल आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. ऑफकोर्स. पण हे सगळं तुम्हाला कशाला पाहिजे हे कळेल का मला? मायरा मॅम, सरांचं नाव मतदार यादीत नाही आहे. ते मला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके. पण सरांनी मला ह्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे. मायरा मॅम, अहो सर ऑलरेडी केवढे बिझी असतात आणि समजा मी हे सरांचं काम केलं तर त्यांचा किती वेळ आणि एनर्जी वाचेल. आणि तसंही मी आता ऑफिसला येणार नाही आहे, त्यामुळे
मी एक काम केलं तर कुठे बिघडलं? ओके, ठीक आहे, मी तुला डॉक्युमेंट्स देते. तसंही सरांचे फोटो आयडीज किंवा सरांचे पासपोर्टच्या कॉपीज हे सगळं माझ्याकडे असतं. आय विल गिव्ह इट टू यू. ही फाईल आहे, प्लीज नीट चेक करा. थँक्यू मॅम. वेलकम. हॅलो. हॅलो ईशा. बोल आई. अगं बाई, आज खुश वाटतेस. हो ग, बोलणं झालं माझं सरांशी. रागवले नाही ना ग जावई बापू? नाही, समजून घेतलं त्यांनी. हो ग बाई, समजूतदारपणा शिकावा ना तर जावई बापूंकडनं. खरंय. हॅलो. हा ईशा, बेटा तुझ्या घरी सगळं ठीक आहे हे ऐकून खूप छान वाटलं. हो बाबा, मी सरांवर यापुढे कधीच अविश्वास दाखवणार नाही. खरं तर मीच शिकले या किल्लीच्या प्रकरणातून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. वा वा, छान आहे. तू खुश आहेस ना? बस, अगं तेच तर हवंय आपल्याला. हो बाबा, मी आता इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्येच चाललीये. अहो, सरांचं नावच नाहीये मतदार यादीत. अरे असं कसं? बघा ना. आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे हे बघायला सरांना वेळच नाही मिळाला बहुतेक. म्हणलं आज वेळ आहे तर आपण हे काम करून टाकूया आणि सरांना सुद्धा सरप्राईज मिळेल ना. हो का? बरं बाबा, मला तिथे वेळेत पोहोचलं पाहिजे. मी ठेवते आता फोन. बरं बरं, ठीक आहे. तुझं काम अगदी व्यवस्थित होऊ दे. थँक्यू. अहो असं काय, माझं बोलणं अर्धवटच झालं होतं तिच्याशी. अगं तिला इलेक्शन कमिशनच्या ऑफिस मध्ये जायची खूप घाई होती म्हणून फोन ठेवला. वा, ईशाच्या घरी सगळं छान झालं हे बघून मला फार बरं वाटलं. माझी चिंता मिटली पोरीची. माझी पण हो. निमकर, मी असा वेडेपणा पुन्हा कधीही नाही करणार. चला, देव पावला. बोला पण काय काम होतं? मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. विक्रांत सरंजामे? हे सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक? हो. आपण? मी त्यांची पत्नी ईशा विक्रांत सरंजामे. अरे बापरे. मॅडम तुम्ही काय घेणार? चहा, पाणी का कोल्ड्रिंक सांगू तुम्हाला? नाही नाही, मला काहीच नको, थँक्यू. नाही असं कसं, एवढ्या मोठ्या माणसाच्या पत्नी आहात तुम्ही, आमच्या ऑफिसमध्ये आलात, काहीतरी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. पाटील, एक कप चहा आणा. तुम्ही मला सांगत होतात ना की सरांचं नाव का नाहीये लिस्ट मध्ये ते. खरं तर एवढ्या मोठ्या माणसाचं नाव आमच्या रेकॉर्ड्स मध्ये नसणं ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. तर कदाचित आमच्याकडून काही चूक झाली असेल. मी चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. तुम्ही त्यांचा फोटो आणला? हो, हा घ्या. पाटील, हे बघा, हा फोटो स्कॅन मशीनला टाका आणि माझ्या पीसीला जॉईन करून द्या. मॅडम चहा घ्या ना तुम्ही. तोपर्यंत मी चेक करतो की सरांचं नाव आमच्या रेकॉर्ड्स मध्ये आहे की नाही ते. असं कसं होईल? काय झालं? मॅडम फोटो तर सरांचंच आहे पण नाव मात्र वेगळं आहे. हो, म्हणजे नक्कीच काहीतरी चूक झाली असणार. मे बी. मी चेक करतो आणि सगळं करेक्शन करून घेतो. पण सरांच्या फोटो समोर नाव कोणाचं आहे? सांगतो मॅडम. गजेंद्र पाटील. काय नाव म्हणाला? गजेंद्र पाटील मॅडम. गजेंद्र पाटील? हो मॅडम. पण हे कसं शक्य आहे? मॅडम आमच्या रेकॉर्ड्स वरती तरी सरांच्या फोटो समोर गजेंद्र पाटील हेच नाव आहे. हवं असल्यास तुम्ही स्वतः बघा. हे पहा. तुला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे या माणसाला तुझ्या समोर हाच तो
गजा पाटील गजा पाटील गजा पाटील गजा पाटील गजा पाटील. मे कम इन सर? येस. सर तुमच्या पासपोर्टच्या कॉपीज दिल्यात मी मिसेस सरंजाम्यांना. त्यांना ॲक्च्युली फोटो ID आणि ॲड्रेस प्रूफसाठी हव्या होत्या. सो मी त्यांना डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. आणि सर मिहिरनी जो मेल पाठवला तो तुम्ही चेक केलाय का? हां मी बघतो. मला सांग ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही. आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. काय? हां म्हणजे खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप सरप्रायझिंग होतंय, कारण जर वोटर्स कार्ड बनवायचंच असेल तर मी किंवा झेंडेनी सुद्धा बनवलं असतं. पण मी तिला सांगितलंच नव्हतं. हे सगळं त्यांनी स्वतःहून ठरवून केलंय. आय एम सो सॉरी सर. सर किती झालं तरी ती तुमची बायको आहे. सो मी एका पॉइंट नंतर तिला प्रश्न नाही विचारू शकले आणि मला सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागले. बट तुम्हाला इन्फॉर्म केल्याशिवाय मी डॉक्युमेंट्स दिलेत म्हणून आय जस्ट वॉन्टेड टू कीप यू इन लूप. थँक्स बाय. ओके थँक्यू सर. मी काय करू बोल? हे खूप डेंजरस आहे. मी काय करू झेंडे? अरे ईशा आहे, ती माझी बायको आहे. तिला कुठल्या अधिकाराने अडवू मी? नाही म्हणू. ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर ID बनवून घे. गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता पण तू मला म्हणाला होतास की तिची खात्री पटली गजा पाटलाबद्दल. मला वाटलं होतं तसं. मग आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर काय नाव म्हणाला? गजेंद्र पाटील मॅडम. गजेंद्र पाटील. मॅडम आमच्या रेकॉर्ड्स वरती तरी सरांच्या फोटो समोर गजेंद्र पाटील हेच नाव आहे. हवं असल्यास तुम्ही स्वतः बघा. हे पहा. सरांच्या फोटो समोर वेगळंच नाव, गजेंद्र पाटील. म्हणजे गजा पाटील. हा काय गोंधळ आहे? म्हणजे गजा पाटीलला तर मी बघितलंय, मग त्याचं नाव सरांच्या फोटो समोर काय येईल? तर आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि तक्रार नोंदवली पाहिजे. तुला माहिती का ईशा गजा पाटील कोण आहे? सर सांगा ना, कोण आहे हा गजा पाटील? तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. डोकं फिरलं त्याचं. आणि बघ तू आता गजा पाटील तू आमच्यावर सोडतो, मी आणि झेंडे आम्ही दोघं बघू. ओके बरोबर आहे. वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आजच आई साहेबांना सांगत होते. तू यातलं काही आईसाहेबांना सांगू नकोस. पण का? हे बघ ईशा, आईसाहेब एकट्या घरी असतात आणि त्यांचा स्वभाव असा आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मनाला लावून घेतात. खूप खूप टेन्शन घेतात छोट्या छोट्या गोष्टींचं. आणि मी आहे, झेंडे आहे, तू सुद्धा आता यामध्ये आहेस. आपण हे तिघा म्हणून बाहेरच्या बाहेर परस्पर प्रकरण मिळून टाकणार, संपून टाकणार. पण विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू. आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा. गजा पाटील? हो मग काय, त्यानेच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आई अगं, तुम्हाला नक्की
काय प्रश्न पडला? ईशा, तुला माहित नाहीये गजा पाटील आणि विक्रांत कोण आहेत ते? म्हणजे गजा पाटील आणि विक्रांत या दोन ऐसा है? असं तर नसेल की विक्रांत सरांचंच खरं नाव गजा पाटील आहे? काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली. मला काहीच माहिती नाही. परांजपे सर, आपण त्या दिवशी गजा पाटील बद्दल बोलत होतो. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात, पण मला तेवढ्यात विक्रांत सरांचा फोन आला आणि आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. हो का? मला नाही आठवत. पण मग आठवून सांगा ना मला सर, तुम्हाला काय काय माहितीये गजा पाटील बद्दल? सॉरी ईशा मॅडम, मला माहित नाही. विक्रांत सर गजा पाटील? पण त्यांनी तर गजा पाटीलला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात पण दिलं. मग सर गजा पाटील कसे असतील? नमस्कार. नमस्कार. हाच का तो गजा पाटील? आज घेऊन जा. साहेब सोडा, साहेब सोडा, साहेब सोडा ना, माफ करा ना साहेब. Allah and I trust it. माझ्या आईच्या आणि बाबांच्या बाबतीत जे झालं ना, ते तुझ्या आणि सरांच्या बाबतीत होऊ नये इतकंच वाटतं ग मला. ईशा, म्हणून मी सांगते तुला, नात्यात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे ग. नाहीतर काही तू नाही. हॅलो, कुठेस तू? मी बाहेर आहे. बाहेर म्हणजे कुठे? इलेक्शन कमिशनचं ऑफिस. तू आणि माझी सगळी कागदपत्र कशाला घेऊन गेलीस? तर अहो, ते तुमचं नाव नव्हतं ना मतदार यादीत. मी म्हणलं असं कसं चालेल ना, आज वेळ तर हे काम करून टाकावं, तुमचं नाव नोंदवावं म्हणून घेतली मी डॉक्युमेंट. ते माझं काम होतं ना ईशा, ते मीनच सगळं केलं. तू कशाला उन्हातानात भटकतेस? तर मग ते सरप्राईज कसं राहिलं असतं ना. मतदार यादीत नाव नोंदवण्यात कसलं सरप्राईज आहे ईशा? बरी आहेस ना तू? सॉरी. सॉरी कशाला? तुला त्रास होईल म्हणून मी हे सगळं म्हणतोय. ते अजून तुझ्याकडे डॉक्युमेंट्स मागणार म्हणून मी त्याच्यासाठी तुला. सर डोंट वरी, मी केले सगळी डॉक्युमेंट सबमिट. झालंय का? काम झालंय म्हणजे मी सगळी डॉक्युमेंट सबमिट करून आली आहे सर. त्यांनी काही कटकट नाही केली ना? नाही म्हणजे खूप लबाड असतात ती माणसं म्हणून विचारलं. नाही हो सर, ते लोक फक्त आपलं काम करत असतात. मी केली डॉक्युमेंट सबमिट, होईल काम आता. मग काय झालं? माझं नाव नव्हतं का मतदार यादीत? ते ते काही सांगितलं नाही त्यांनी सर. ते म्हणाले होतं असं कधी कधी चुकून, पण ते चूक सुधारतील आता त्यांची. पण काय चुकून काय होतं? हेच की कधी कधी कोणाचं नाव नसतं यादीमध्ये. अच्छा, म्हणजे बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. नक्की ना? नाही तर खूप गोंधळ करतात ना. सरकारी काम म्हणजे सावळा गोंधळ असतो नुसता. तर नाही, तसं काहीच नाहीये. म्हणजे माझं नाव नाहीच आहे का मतदार यादीमध्ये? नाही सर, नव्हतं, पण आता येईल.
मी सगळी डॉक्युमेंट सबमिट केली आहेत सर. ठीक आहे, आता फार वेळ उन्हात भटकत बसू नकोस, घरी आहे. तब्येत खराब होईल नाही तर तुझी. बाय.